मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी मराठी भाषा क्षमता वृद्धी केंद्र सुरू करण्यात येणार आहे। या केंद्राच्या माध्यमातून मराठी तरुणांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन, साहित्य संदर्भ, केंद्रीय उपक्रमांची माहिती दिली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। पहिलं केंद्र ठाण्यात सुरू करण्यात येईल असंही शिंदे यांनी जाहीर केले। मराठी अभिजात भाषा सप्ताहानिमित्त आयोजित गौरव सोहळ्याला एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मराठी भाषेचं बळ वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर आणि शालेय स्तरावर मराठी सक्तीची केली पाहिजे। मात्र सक्तीने नव्हे तर भक्तीने मराठीचं बळ वाढवणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। चित्रपट, OTT वगैरेवरही मराठी भाषा वृद्धिंगत होत आहे। चांगल्या गोष्टींची सुरुवात नगरविकास, उद्योग आणि मराठी भाषा विकास खातं यांनी एकत्रित येऊन मराठी सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत। राज्यातील सर्व शहरांमध्ये मराठी भाषा क्षमता वृद्धी केंद्र सुरू केलं जाणार आहे। त्याची सुरुवात ठाण्यातून होईल। सर्व चांगल्या गोष्टींची सुरुवात ठाण्यातूनच होते असंही शिंदे यांनी सांगितलं। काही लोक मतांकरिता मराठीचा वापर करतात, तर काही लोकांना निवडणूक आल्यावर मराठी माणसांची मतं हटवतात असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला। शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अभिजात मराठी भाषेकरिता 1 कोटी रुपयांचा निधी घोषित केला होता आणि त्याची पूर्तता आता लवकरच केली जाणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। शासन जसं मराठी भाषेच्या हिताकरिता काम करतं तसेच प्रयत्न नागरिकांनीही करावेत। सरकारला विधायक सूचना कराव्यात असंही सामंत यांनी सांगितलं। मराठी भाषा भवन कुठे आहे असं घरात बसून विचारणाऱ्यांनी घराबाहेर पडून त्याचे सुरू असलेलं काम पाहावं असा टोलाही सामंत यांनी ठाकरे यांना लगावला। ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम गुरुवारी रात्री हाती घेण्यात येणार आहे। या कामामुळे MIDC कडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे। यामुळे शहरातील दिवा, मुंब्रा, कळवा आणि वागळे स्टेटमधील काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या बंदमुळे पुढील 1 ते 2 दिवस शहराला कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्यानं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे। शहरासाठी प्रतिदिन 621 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे, परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज 590 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो। त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 90 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो। यापैकी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा गुरुवारी रात्रीपासून बंद ठेवण्यात येणार असून शुक्रवारी दिवसभरही पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या बंदमुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागेल। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथे जलवाहिनींच्या दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत। या कामांमुळे गुरुवारी 9 ऑक्टोबर रोजी रात्री 12 ते शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी रात्री 12 या वेळेत असा 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहील। या बंदमुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पुरवठा करण्यात येत असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, प्रभाग क्रमांक 26 आणि 31 चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसंच वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवीपाडा, किसन नगर नंबर 2, नेहरू नगर आणि मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील कोलशेत, खालचा गाव येथील पाणी पुरवठा बंद राहील। ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शिक्षण आणि प्रशासन क्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण कामगिरीची दखल घेत त्यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। शाळांमधील गुणवत्ता वाढवण्यासाठी दिशा उपक्रम, शाळांचं डिजिटायझेशन, मुख्यमंत्री 100 दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत राबवलेले उपक्रम आणि प्रशासकीय कामकाजातील आमूलाग्र बदल या माध्यमातून घुगे यांनी ठाणे जिल्हा परिषदेला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला होता। ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रोहन घुगे 19 जून 2024 मध्ये रुजू झाले। त्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कामकाज पारदर्शक पद्धतीने आणि गतिमान करण्यावर भर दिला। तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, स्पर्धा परीक्षेसाठी हे विद्यार्थी तयार व्हावेत यासाठी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून दिशा प्रकल्प हाती घेतला होता। या प्रकल्पाची राज्यभरातून कौतुकही करण्यात आलं। ग्रामीण भागातील शिक्षण डिजिटायझेशन करणं, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यावर त्यांनी विशेष भर दिला।
त्यासह ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बळकटीकरण करण्याचं काम केलं। तसंच स्वातंत्र्यापासून जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दापूरमाळ या आदिवासी वाडीवरील आदिवासींच्या समस्या जाणून घेण्यासाठी वाडीवर दाखल झाले। तेथील रस्ते, शाळा यासह घरकुलांचे प्रश्न मार्गी लावले। तसंच रस्त्याच्या कामाचा नारळ देखील स्वातंत्र्यदिनी वाढवत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली। त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कामांची पोचपावती म्हणून रोहन घुगे यांना जळगाव जिल्हाधिकारी पदी बढती मिळाली असल्याचं दिसून येत आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ओवळा भाईंदर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना पाण्याच्या वाढत्या समस्येतून दिलासा मिळावा यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून सुमारे 100 विहिरींचं पुनरुज्जीवन कार्य पूर्ण करण्यात आले। या विहिरींच्या पुनरुज्जीवनामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध झाला आहे। ठाण्यातील लोकमान्य नगर, पाडा नंबर 2, मोरेवाडी, यशोधन नगर आणि पाडा नंबर 4 येथील विहिरींच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक नागरिक, महिला वर्ग तसंच शिवसेनेचे अनेक कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। ओवळा भाईंदर मतदारसंघातील 80 विहिरींचं पुनरुज्जीवन पूर्ण झाले। पुढील टप्प्यात या विहिरींवर सोलर प्रणाली आणि आरओ प्लांट बसवण्याची योजना आहे, ज्यासाठी विशेष निधीची तरतूद केली जाईल। भविष्यातील पाण्याच्या तुटवड्याला सामोरं जाण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल। ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या 35 विहिरींचं पुनरुज्जीवन पूर्ण झालं असून उर्वरित विहिरींचं कामही लवकरच पूर्ण केलं जाईल, असं सरनाईक यांनी सांगितलं। या उपक्रमामुळे जलसंवर्धन, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांबाबत सकारात्मक पाऊल उचलल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केले। विहिरी पुनर्जीवित करून त्या शुद्धी प्रकल्प त्याच्यावर बसवण्यात आले आणि लोकांना पिण्याजोगं पाणी करण्यात आले। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री असताना ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या विहिरी आहेत त्या विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी मी 50 कोटी रुपयाची तरतूद करण्याची विनंती त्यांना केली होती आणि त्यामुळे त्यांनी तो निधी ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग केल्यानंतर माझ्या मतदारसंघातील जवळजवळ 60 ते 65 विहिरींचा त्यामध्ये समावेश करण्यात आला। कारण जवळजवळ 80 ते 85 हजार रुपये खर्च एका विहिरीचा तो येतो आणि त्यामुळे सगळ्या विहिरी त्यातनं एकदम चांगल्या प्रकारच्या होऊन त्यातलं पाणी शुद्ध होईल आणि आज जे पाणी आता आहे ते वापरण्यायोग्य आहे आणि अजून त्याच्यामध्ये आरओ प्लांटच्या संदर्भात सुद्धा मी सूचना केली आहे। त्यामुळे ह्या आठवड्यामध्ये आरओ प्लांट सुद्धा लावल्यानंतर ह्या जे विहिरी आहेत त्यातलं सर्व पाणी हे पिण्यायोग्य होईल। प्रामुख्याने ही एक नवीन संकल्पना आहे की जे पाणी वाया जातं त्या वाया जाण्याच्या ऐवजी ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विहिरी आहेत, परंतु सध्या
लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्या कारणानं त्या विहिरीच्या शेजारील सांडपाणी त्या विहिरींमध्ये जातं. तसेच काही कचऱ्याची विल्हेवाट सुद्धा काही ठिकाणी लावलं जातं, निर्माल्य टाकलं जातं आणि लोक योग्य प्रकारे त्याचा वापर करत नाही. पूर्वीच्या सगळ्या विहिरी ह्या पिण्याची पाणी त्यातनं घ्यायचं अशी परिस्थिती होती, परंतु आता कपडे धुण्याला किंवा भांडी गुंडी धुवायला सुद्धा त्या पाण्याचा वापर होत नव्हता. म्हणून माझ्या डोक्यातून एक संकल्पना आली की जर आपण समुद्राचं पाणी गोडं करू शकत असू किंवा जे घाण पाणी आहे शौचालयाचं जे पाणी आहे त्याचा वापर सुद्धा जर होत असेल तर ह्या विहिरी ज्या मूळच्या स्वच्छ पाण्याच्या झऱ्यापासून निर्माण झालेल्या होत्या त्याचा पाणी वापरणे योग्य होऊ शकत नाही. आणि त्यामुळे मी ती संकल्पना मांडली. आमच्या ठाणे महानगरपालिकेचे डेप्युटी इंजिनियर श्री कुलकर्णी आणि आमच्या आयुक्तांसमोर चर्चा झाली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतला आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा उपक्रम ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये राबवण्यात आलेला आहे. राज्यातला हा पहिला प्रकल्प आहे की एकूण 36 विहिरी ह्या सगळ्या स्वच्छ करण्यात आल्या, त्यातला गाळ काढण्यात आला. गाळ काढून जे नैसर्गिक झरे आहेत ते झरे सुरू करण्यात आले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 4 मधील राजमाता जिजाऊ उद्यानाचा नामफलक चोरीला गेल्यानं स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली. या प्रकरणात मराठा नेते रमेश आंबरे यांनी महापालिका अधिकारी केदार पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठा नेते रमेश आंबरे यांनी आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. राजमाता जिजाऊंच्या नावाचा फलक काढणं म्हणजे मराठा समाजाच्या भावना दुखावणं असं आहे. अशा अधिकाऱ्याला महापालिकेत जागा नाही. या घटनेमुळे ठाण्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आणि कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा रमेश आंबरे यांनी दिला आहे. सर, काल फलक काढण्यात आला, त्यानंतर आक्रमक भूमिका तुम्ही मांडली आणि आज दोन्ही आमदारांबरोबर रोडे साहेबांची भेट घेतली. काय नेमकं त्यातून मार्ग निघाला? सर्वांना सर्वात जय जिजाऊ जय शिवराय. जे केदार पाटीलने काल जे कृत्य केलेलं आहे त्याच्यावरती आता शोकस नोटीस काढणार आहे. आम्ही आता सगळं मानपाड पोलिसांना एफ दाखल करायला पोलिसांनी आता आम्हाला बोलवलं की एफ दाखल करतो म्हणून, आणि त्याच्यावरती आम्ही तात्काळ कारवाई करायला सांगितली आहे. आणि त्यांनी जे कृत्य केलं आहे हे एकदम घाणेरडं कृत्य आहे. तो कुठल्या नेत्याला खुश करायला बघतोय ते कळत नाही आहे. तिथे खासदार आला 2 तासा अगोदर खासदाराला खुश करायचं होतं की आणि त्याचा उद्योग होता आणि त्याला कुठल्या महासाहेबांचं नाव तिथे द्यायचं आहे की तो कंटिन्यू तो आमच्या गाड्याच्या उद्यानाच्या मागे लागलाय. जिजामाता उद्यानाची जरा एलर्जी काय आहे, केदार पाटील जो पण सस्पेंड करत नाही तो पण आंदोलन असंच चालू राहणार. रोडे साहेबांनी आता आम्हाला सांगितलंय की तुम्ही आज संध्याकाळपर्यंत मी तो बोर्ड कुठल्याही परिस्थितीत लावून देतो. सुवस्थ व्हायच्या अगोदर दोन्ही आमदार तुमचे येतील, तिथे त्या बोर्डला हार घालतील अशी त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलंय आणि आम्हाला वाटतं ते आश्वासन ते पूर्ण करतील. आणि आम्ही संध्याकाळी तिथे आज हार घालणार दोन्ही आमदार आणि सगळं मराठा समाज जाऊन पूर्ण, आणि ह्याच्या पुढे कुठली अशी गोष्ट घडणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय. आणि त्याच्यावर शोकस नोटीस काढून त्याच्यावरती कारवाई करणार केदार पाटील होती.